भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या 10 नवजात बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भेट दिली आणि त्यांचे सांत्वन केले। यावेळी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते, केवळ त्या कुटुंबासमोर मी हात जोडून उभा होतो, अशा शब्दात या सुन्न करणाऱ्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। तसेच या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले। मुख्यमंत्री म्हणाले, आज आम्ही या पीडित कुटुंबांना भेटलो त्यावेळी त्यांचं सांत्वन करताना त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहण्याशिवाय आमच्याकडे कुठलेही शब्द नव्हते। या प्रकरणाची चौकशी तर झालीच पाहिजे, पण ही दुर्घटना अचानक घडली की आधी अहवाल आल्यानंतरही याकडे दुर्लक्ष केलं गेलं हे तपासलं जाईल। गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाचा संकटाचा सामना करत असताना आरोग्य यंत्रणेतील इतरही कोणत्या गोष्टींकडे डोळेझाक केली गेली आहे काय, याचीही चौकशी करण्याचे आदेश कालच दिले आहेत। संपूर्ण राज्यातील सरकारी रुग्णालयांचे लवकरात लवकर सेफ्टी फायर ऑडिट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपण एक चौकशी टीम तयार केली आहे। चौकशीत कुठलीही कसर राहणार नाही, तर त्यात कोणी जबाबदार असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले। दुर्घटना घडली त्याच्याबद्दल कोणतेही शब्द माझ्याकडे नाही आहेत आणि कोणाकडे ते असतील असंही मला वाटत नाही, कारण ही अत्यंत भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारीच दुर्घटना घडलेली आहे। आपल्यासमोर येण्याच्या आधी मी जिथेही दुर्घटना घडली तिथली पाहणी केली। त्याच्या आधी ज्या कुटुंबियांची बाळं याच्यात दगावली त्या 2-3 कुटुंबियांना भेटी दिल्या, त्यांचं सांत्वन करण्याचा मी प्रयत्न केला, कारण शेवटी जीव गेलेत, ते परत येणे शक्य नाही आहे। माझ्यासोबत अध्यक्ष महोदय आहेत, माझे सहकारी मंत्री महोदय आहेत, इतरही सगळे शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत। आपण जे म्हणालात ते बरोबर आहे की असं आधी का नाही होत। आता ह्याच्यामध्ये नेमकं हेच आपल्याला पाहिजे की घडलं कशामुळे, की आधी त्या विशिष्ट उपकरणाबद्दल म्हणा किंवा इतर कोणत्याही व्यवस्थेबद्दल म्हणा काही मागण्या केल्या गेल्या होत्या का, तक्रारी आल्या होत्या का। कारण एक गोष्ट मी आपल्याला नम्रपणाने सांगू इच्छितो की साधारणतः गेले वर्षभर संपूर्ण आपली आरोग्य व्यवस्था असेल, प्रशासन यंत्रणा असेल, ही आरोग्यविषयक जी काही एक परिस्थिती निर्माण झालेली आहे कोरोनाची, त्याच्यामध्ये आजसुद्धा नाही म्हटलं तरी तणावाखाली आहेच। आणि त्याच्यात अशी ही सगळी जी काही आपण कामं करत असतो त्याच्यात कुठे दुर्लक्ष झालं आहे का हे सुद्धा आपल्या त्या सगळ्या रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल। तूर्त हा जो काही एक अपघात घडला आहे तो अपघात अचानक घडलेला आहे की एखाद्या विशिष्ट यंत्रणेबद्दल, मग ते वायरिंग असेल, उपकरणाबद्दल म्हणा, की वारंवार काही त्याची तक्रार येत असताना सुद्धा अनास्था आहे का हे सुद्धा आपल्याला कळेल। आणि एक गोष्ट नक्की की कोणाला तरी उगाचच काय आरोपी नाही करणार, पण जर कोणी याच्यामध्ये मुद्दामून म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडनं दुर्लक्ष झालं असेल तर असं कोणी व्यक्ती अशी सुटणार नाही। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।